हाय, गुड मॉर्निंग. हाय सम्राट. हाय अगं पिल्लू माझं. हाय. सकाळ सकाळी नाश्ता चाललाय दोघा भावाभावांचा, प्रेमानं मायेनं. हे बघा, समर्थ सम्राटला चारतोय, सत्ताही खातोय. शुभ सकाळ म्हणा. आमचा ब्लॉग शेवटपर्यंत पहा. नाही, पोटाच्या मागं लागले दोघं पण. श्री स्वामी समर्थ. सगळ्यांचं स्वागत आहे भक्तिबाबर ब्लॉगमध्ये. आता मी ब्लॉगला स्टार्ट केलेला आहे. सकाळची वेळ आहे, तर देवपूजेपासून सुरुवात करणार आहे आणि आज काहीतरी खास असणार आहे. आम्ही कुठंतरी जाणार आहे, तर चला ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. पण जाऊया वरती. आता फुलं आहेत का बघूया. खाली तर फुलं कमी आहेत आज. बरी आले पण फुलंच नाहीत. अंकिता मला म्हणलेलीच वर फुलं नाहीत, तर आले खाली, मला एक पण फुल भेटलं नाही. चला आई, या फुलावर काम चालूया. दुसरे कामं करत बसल्यामुळे मला स्वयंपाक बनवायला खूप उशीर झाला. आणि आहे कोण, मी आणि समर्थ. सम्राट थोडासा खातो घास दोन घास. तर आज मी आता झटकीपट खिचडी बनवणार आहे. तर चला मी कशी बनवते दाखवते. कुकरमध्येच मी बनवायला घेतलं, कारण 1-2 शिट्टीमध्ये शिजते. आणि भगोण्यामध्ये जर ठेवलं किंवा कढईत तर जास्त वेळ जातो, वेळ नाही. तर तेलामध्ये जिरे मोहरी टाकली, कांदा टाकले, टोमॅटो, बटाटा, कोथिंबीर, कढीपत्ता, हे सगळं चांगलं आपणाला आता तळून घ्यायचं आहे. तर मला थोडंसं लांब पडत होतं म्हणून शेगडी पुडी वडून घेतली. पोरं खेळतायत आणि अगोदर समर्थला विचारलं, तो खातो का फोडणीचा भात, खिचडी खातो का म्हणल्यावर, खिचडी म्हणलं ना त्याला शाबूची खिचडी वाटतं. अगोदर सांगितलं की त्याला फोडणीचा भात आहे येलो कलरचा म्हणल्यावर मग खातो. मग इथं लागले करायला, कारण तो नाही खाल्ला की मग मला परत काहीतरी दुसरं करत बसावं लागतं. तर आता फोडणी तळे, त्यामध्ये टाकते मी. हे बघा, काळं मिरचू टाकलं, हळद टाकली, आता टाकलं चवीपुरतं मीठ, काळं तिखट परत थोडंसं टाकलं, म्हणजे आपलं जे काळं मिरचू आहे ना ते, आणि थोडासा गरम मसाला टाकला. आता हे सगळं छान फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर माझा ट्रायपॉड खराब झाला आहे, त्यामुळे मला असं इथं ठेव तिथं ठेव करावं लागलं आहे. आणि छान असं फोडणीचा सुगंध येतोय, तुम्हाला दाखवते चला. हे बघा, अशी फोडणी मस्त अशी आपली आता तळलेली आहे. तर त्यामध्ये आता आपल्याला टाकायचं आहे तांदूळ. तांदूळ टाकून पूर्ण त्याला फोडणीमध्ये थोडंसं गरम करून घ्यायचं, मिक्स करून, आणि नंतर पाणी. तर इथं गरम पाणी नाही, मी डायरेक्ट गारच पाणी टाकलेलं आहे. आणि आता झाकण लावून ह्याची 1 किंवा 2 शिट्टी, 1 शिट्टी आली परत थोडा वेळ टोपण नाही उघडलं तर चालतं. तोपर्यंत आपलं मस्त अशी खिचडी तयार होते. वरून टाकले समर्थनं मला की मम्मी शेंगदाणे पाहिजे, मग शेंगदाणे टाकले, थोडीशी कसुरी मेथी टाकली, मी फोडणी टाकायचं विसरले होते. वरून टाकली थोडीशी मसुरीची डाळ, मुगाची पण टाकली पण ती दाखवायचं मी विसरले. तर 1-2 शिट्टीनंतर आपलं छान असं फोडणीचा भात तयार झालाय. तर आता आंब्याचं गोड आणि आंबट लोणच्यासमोर घेतलं आम्ही खायला. समर्थ आम्ही सगळेजण खाऊन घेतलो, बाळाला पण चारलं. आणि खाऊन झाल्यानंतर आता आम्ही निघालेलो आहे माझ्या मैत्रिणीच्या घरी. तर चला, सम्राट झोपलेला होता, त्याला उचलून घेतलं, त्यामुळे त्याचा मूड गेला. स्वर्ण आंटीच्या घरी चला. तर आंटीला जय समर्थच्या बड्डेला पनीर छोलेची भाजी बनवली, सेम तशी भाजी बनवून द्यायची त्यांच्या पूर्ण फॅमिलीसाठी. तर ते मला बनवून दे म्हणत होती 2-3 दिवसापासून. तर आज मी चालले त्यांच्या घरी भाजी बनवून देण्यासाठी. समर्थ पण निघाले माझ्यासोबत, सम्राट तर असतोच. गेल्यानंतर घरी पोरं लागली खेळायला. हे बघा, सार्थने भरपूर अशी घर भरून खेळणी मांडलेली होती. आणि सम्राट पण लागला माझं इथं खेळायला, जोडाजोडी त्याचं चालूच होतं. आणि मी जाताना थोडासा फोडणीचा भात घेऊन गेले होते डब्यामध्ये, तर तो सार्थने खाल्ला, त्याला खूप आवडला, तो खाल्ला. आणि आता तिघं मिळून खेळायला. तर इथं भिजवले होते सकाळी छोले. आणि तुम्हाला मी पूर्ण स्वर्णाचं किचन दाखवते. हे बघा, लाडू लाडू आंटीला लाडू. पोरांना ट्युशनला जायचं होतं, त्यावेळेस मग लाडू दिला. अजून पाहिजे पूर्ण तुपातला लाडू आहे. तर तिघाला पण त्याने लाडू दिला, परत मला पण लाडू दिला. समर्थला आवडला, सेम पेण्यासारखा लागतोय. आणि सम्राटला तर काय विचारूच नका, देऊ का म्हणलं, हा छान आहे म्हणलं का काढायचा. ती खाल्लं, परत मला पण दिला, परत मला पण दिला.
म्हणजे लहान मुलांसारखं थोडंसं हे केलं. आमच्या दोघीचं बॉन्डिंग खूप छान आहे. किती खुश झाला. 1च वर्षातली आमची मैत्री आहे, पण खूप भारी. आम्ही एकदम छान राहतो. बाय बाय. आता आम्ही सुरुवात केलेली आहे पनीरच्या भाजीला. छोले लावलेले आहेत कुकरला आणि सगळं कांदा टोमॅटो सगळं आम्ही चिरून घेतलेलं या ठिकाणी. पनीर पण कट करून घेतलं. तर आता बघा इथं जे ग्रेव्हीचं सामान आहे ते पण भाजून घेतलं आणि आता मी इथं शॉर्ट व्हिडिओसाठी शूट करते आणि शिकवते कसं करायचं काय करायचं ते शिकवते. म्हणजे भाजी कशा पद्धतीची. तर त्यांना येतं बनवता, पण मी ज्या पद्धतीनं बनवलं त्याच पद्धतीनं बनवायचं होतं, कारण त्यांना ती टेस्ट खूप आवडली होती, खूप छान लागलेली होती भाजी. त्यामुळे त्यांना त्याच पद्धतीनं बनवायची होती. इकडे इकडे हाय 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 का बाय हाय गाइस हाय. फोन आला जंप पण सायलेंट का जातो काय माहिती फोन. हे बघा आपोआप जातो. नाही तराटान काय म्हणता पाहते काय पालतानं असं पण काही उलतानं पालतानं उलतानं. पूर्ण मसाले भाजून त्याची ग्रेव्ही करून आम्ही मिक्सरमध्ये घेतलेली आहे. आणि छोटी कढई घेत होत्या त्या म्हणजे त्यांना अंदाज नव्हता की भाजी किती होईल ती, कारण छोले पनीर आणि ग्रेव्ही आणि थोडंसं आपण जर त्याला थोडं पाणी टाकलं तर ती भाजी खूप होईल भरपूर. मग मी त्यांना काय केलं, मोठी कढई घ्या. खूप मोठी होती, 20 लोकांची भाजी होती असे म्हणत होत्या. मग शेवटी मी त्यांना तेच घ्यायला सांगितले आणि शेवटी तुम्ही बघा ते कढई किती भरलेली आहे. तर छोट्या कढईत आमची भाजी झालीच नसती. मग आता त्यांना सांगते की फोडणी कशी द्यायची ते. तर तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आम्ही अगोदर जिरे मोहरे टाकले, म्हणजे जिरे हे सगळं टाकलं, तेजपत्ता टाकला. हे बघा इथं जिरे मोहरी. म्हणजे त्यांना जास्त म्हणजे भरपूर भाज्या बनवून असं कधी अनुभव नाही, कमी कमी भाज्या बनवलेल्या आहेत त्या. आणि सम्राटची इथं थोडीशी कुरबुर चालली होती, कारण सार्थ आणि समर्थ ट्युशनला गेले. मग त्याला एकदम बोर होत होतं. बाहेर काका होते पण तो काकाची ओळख नसल्यामुळं काकाकडं जात नव्हता. आणि आमची इथं चालू होती भाजी बनवायची घाई, कारण ट्युशनच्या टायमिंगमध्ये आम्हाला पूर्ण रेसिपी आवरून ट्युशनच्या स्टॉपला जायचं आहे त्यासाठी. आणि ग्रेव्ही तळायला थोडा वेळ लागतो आणि जास्त प्रमाणात भाजी आहे त्यामुळं तर जास्तच वेळ लागतो. पूर्ण ग्रेव्ही टाकलेली आहे. तर ग्रेव्ही टाकताना पण त्या भीत होत्या तेल उडेल का काय म्हणून. मी बिंदास्त टाका म्हणत होते, पण नाही, त्यांना जास्त हे स्वयंपाकाचं हे नाही, कमी प्रमाणामध्ये थोडं थोडं केलेलं आहे. शिटीतल्या लोकांचं कसं असतं, तेवढंच करायचं तेवढंच खायचं थोडं थोडं, आणि कुटुंब पण लहान असतं शिटीतलं. तर त्यांना सांगते की सगळं टाका कसं करायचं हे सगळं व्यवस्थित मी शिकवत आहे. सम्राटला इतकं बोर होत होतं आणि त्याला त्यातल्या त्यात त्याला ना काय करते हे बघायची लय आवड. मला घरी पण तो सेम तसाच करतो. आणि ते ग्रेव्हीमध्ये ना मिक्सरचं भांडं खंगाळून टाकत होत्या. ते म्हणलं नका टाकू, कारण ग्रेव्ही तळायला आधीच वेळ लागेल आणि त्यात जर पाणी गेलं तर मग खूप वेळ लागणार. त्यासाठी मी त्यांना टाकू दिलं नाही. तर भाजीचा मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलेलाच आहे की शेवटी आमची फायनल भाजीचा लुक कसा आला ते. आणि हे आहे त्यांचं किचन, तुम्ही बघू शकता पाठीमागं. मी मागं पण शॉर्ट व्हिडिओ टाकले होते, तुमचा खूप छान प्रतिसाद मिळाला त्या शॉर्टला. तर ते ह्याच स्वर्णाचं किचन आहे आणि ही आहे विदर्भातली, आणि नोकरीनिमित्त आपल्या इकडं पश्चिम महाराष्ट्रात त्या राहतात गेल्या 2 वर्षापासून, आणि माझी ओळख आहे 1 वर्षापासून. मी एकदम पळत का गेले ते पण सांगते. सम्राटला मी खुर्चीवर बसवलं होतं, तो उतरायचा प्रयत्न केला आणि त्याचा एक पाय वरच अडकला आणि तो ओरडत होता. मग मी पळत जाऊन त्याला घेतला आणि स्वर्णा इथं कशी हसत होती बघा, म्हणजे तो बसला कसा होता ते बघून ते हसत होती. आणि सम्राटला एवढी माया करते ती, एवढं करते ना, खूप माया करते सम्राटला आणि समर्थलाही. पण सम्राटला थोडं जास्त, कारण सार्थ पण खूप जीव लावतो त्याला. मी याला किती माया करतो, हा रडतो, असं खूप भारी. आमच्या घरी ये ना, परत माझ्याही घरी आले की खूप चांगलं खेळतात पोरं.
आणि पोरामुळंच आमचं हे जे काही आहे ते रिलेशन तयार झालेलं आहे. इथं बनवलेला आहे मसाल्यामध्ये आम्ही टाकलेला आहे मी माझं काळं तिखट घेऊन गेले होते, काळं मिरचू आईनं दिलेलं, तर ते 2 चमचे, अंबारीचं लाल तिखट 2 चमचे, कसुरी मेथी, मीठ, हळद असं आम्ही टाकलेलं आहे त्यात. आणि पाणी टाकून सेम माझ्या घरी ज्या पद्धतीने बनवलं तेच पूर्ण 100% पद्धत आम्ही तिथं बनवलंय. जे म्हणजे माझी रेसिपी बघितलं तर तेच आहे आणि तिथली रेसिपी बघितली तर तेच आहे, फक्त घर भांडे आणि हे वेगळं आहे. पण सेम टू सेम भाजी बनवली आम्ही, काहीच फरक नाही भाजीमध्ये केलेला. थोडीशी स्वर्णाच्या घरी आम्ही पातळ भाजी बनवली, म्हणजे भातावर खायची होती सारताला ते, म्हणून थोडीशी नॉर्मल पातळ बनवली. तर ग्रेव्ही तळत आलेली आहे पूर्ण. आपण आता पुढचं करूया. तर त्यामध्ये सगळ्यात अगोदर हिंग टाकायचं विसरलं होतं फोडणीमध्ये, आणि ते हिंग टाकलं आणि ते खडे हिंग असल्यामुळे ते बारीक करून घेतल्यामुळं टोपणाला चिकटून बसलं वातावरणामुळं, म्हणजे गार वातावरण आहे आमच्याकडे त्यामुळं. तर हिंग पण टाकून आता छान अशी ग्रेव्ही तयार झाली. फुल गॅस करत कमी करत आम्ही ग्रेव्ही तळून घेतली. तर पूर्ण जी भाजी असते तर त्याचं पूर्ण चव म्हणा किंवा त्याचं टेक्स्चर म्हणजे असं ग्रेव्ही छान घट्ट पातळ तर ग्रेव्हीवरतीच असतं. ग्रेव्ही भाजली पाहिजे चांगली, भाजली म्हणजे तळणे. तर माझे सासरे भाजलं म्हणतात आणि माहेरी तळणं म्हणतात, त्यात मी होते. मी परत एकदा सांगते, दोन्ही भाषामध्ये मी अडकले, त्यामुळे धड मला माहेरी येत नाही धड सासरी येत नाही, वेगळंच माझं दोन्ही मिक्स होतं. तर छान असं आता आपण इथं ग्रेव्ही शिजलेली आहे, तर छोले त्यामध्ये ओतून घ्यायचे. तर छोलेमधलं पाणी काढलं नाही आम्ही, पाणीही तसंच टाकलेलं आहे. आणि सुरुवातीला त्यामध्ये छोले शिजवती वेळेस त्याच्यात थोडासा गरम मसाला म्हणजे तेजपत्ता हे दालचिनी आणि मीठ टाकून आम्ही छोले शिजवून घेतलेले. छोल्याला किती शिट्ट्या घ्यायच्या, तर छोल्याला आम्ही 5 शिट्ट्या घेतल्या होत्या, म्हणजे लहान मुलं खाणार आहेत तर त्यांना चावायला हे होऊ नये म्हणून. आणि या ठिकाणी कंटिन्यू मी शॉर्ट व्हिडिओ शूट करते, तुम्ही बघू शकता. म्हणजे मी गणपतीचा स्वयंपाक असो, घरी बड्डे असो किंवा सवासणी असा मी स्वयंपाक करते. भाज्या, भात, भजी, पापड सगळं करते मी. पण असं कुणाच्या घरी जाऊन शिकवणं मी आजपर्यंत कधी कुणाला शिकवलं नव्हतं, हे पहिलीच वेळ आहे. ते पण स्वर्णा 3-4 वेळा म्हणली मला शिकवा ना, माझ्या घरी मला बनवून द्या ना, म्हणले मला खूप आवडली ती भाजी, म्हणून मी त्यांच्या घरी शिकवायला गेले. तर आता छान असे छोले याच्यामध्ये शिजलेले आहेत ग्रेव्हीमध्ये. तर आम्ही थोडंसं कलर आला नाही म्हणून इथं 2 चमचे लाल तिखट अंबारीचं ते हे करून कडवून त्यामध्ये टाकले, फोडणी टाकले फक्त कलरसाठी. आणि पनीर आहे, तर पनीर मी माझ्या घरी पनीर तळून घेतलं होतं, इथं आम्ही तळून घेतलं नाही, डायरेक्टच टाकलेलं आहे. कच्चं जे पनीर असतं ते कट केलं आणि धुवून, आणि ते जे पनीर होतं ना ते क्यूबमध्येच येतं, म्हणजे कट केलेलंच असतं, थोडे मोठे तुकडे असतात, आपण त्याचे एकाचे 2 केलेले आहेत, आम्ही जास्त केलेलं नाही. आणि ग्रेव्हीला आता इथं छान असं आम्ही मिक्स करून घेतोय पनीरमध्ये. पनीर ग्रेव्ही सगळं आता एकजीव झालेला आहे, छान झालेली आहे आमची भाजी फायनल. आणि इथं मी टेस्ट पण बघितली आपल्या जुन्या पद्धतीनं. आता राहिलेली आहे फक्त कोथिंबीर, तर कोथिंबीर धुवून घेतली, आता कट करून टाकणार आहे सुवर्णा. तर इथं आपली पनीरची भाजी तुम्ही बघू शकता, मस्त अशी चमचमीत ग्रेव्ही. छोले पनीर बघा ना किती छान असा कलर आलेला आहे. तर आता आम्ही आलेलो आहे ट्युशनच्या स्टॉपला, जिथं ट्युशन आहे तिथं पोरांना घ्यायला दोघी पण आलेलो आहे आम्ही. आणि सम्राट मस्त असा इथं खेळतो. घरी आल्यानंतर दोघांची मस्ती. तर सम्राट दादाला कसा त्रास देतो तुम्ही बघा, खूप आगाऊपणा करतो आणि त्याला पण दिवसभर बोर होतं, दादा आलं का किती खेळू, किती नाचून, किती नाही असं त्याला होतं. आणि वरून अजून बघा मला कसा खुणवतोय, करतोय, खूप आगाऊपणा करतो, लय आगाव आहे. समर्थच्या आईनं ना खूप आगाव येतो आणि समर्थला पण खूप भारी वाटतं सम्राटसोबत खेळायला. हे बघा त्याच्या पाठीवर दणक उड्या मारतोय, हे रोजच असतं, आज काही नवीन नाही. तर तो 7-8 महिन्यापासून जसं त्याला चलायला उठायला यायला रंगत येऊन, आणि तो सगळ्यालाच घरात असा करतो, दादागिरी करतो, खूप प्रमाणात दादागिरी असते सम्राटची. इकडे बनवलेली पनीरची भाजी आणि चपाती देते समर्थला जेवायला.
घे घेता